नमस्कार मंडळी. तर आज आपण बघूच शकता मस्त अशी मेथी मटर मलाई अशी बनवणार आहोत. अगदी नाव कठीण असलं ना तरी भाजी बनवायला खूप सोपी आहे. अगदी आपण घरातल्या साध्यासुध्या भाज्या बनवतो ना, घेवड्याची असू दे, वालीची असू दे, अगदी तशी साधी सिंपल आहे ही भाजी, पण अगदी हॉटेलसारखा फील देते. नक्की ट्राय करा. आणि सोबतच चपाती पण थोड्याशा ट्विस्टमध्ये बनवणार आहोत, जेणे याचं कॉम्बिनेशन आहे ते अगदी छान लागतं खायला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मीडियम साईजची मेथीची जुडी असते ना, ती अशी सिंपली कट करून घेतले आणि सोबतच एक वाटी भरून मटार घेतलेले आहेत. आता आपल्याला एका पॅनमध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 काजू घालायचे आहेत. अगदी 2 मिनटासारखे परतून घ्यायचे काजू आणि मग याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा स्लाइसमध्ये कट करून घालायचा आहे आणि याला हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे चव आहे ती खूप छान येते. अगदी कमी इंग्रेडियंट्समध्येही तयार होते, पण अगदी चवीला खूप छान. नक्की ट्राय करा. आता बघू शकता कांदा आपला मस्त लालसर झालाय, तर याला मिक्सरच्या जारमध्ये घालून मी मस्त त्याला बारीक पिसून घेणार आहे. आता ज्या पॅनमध्ये आपण कांदा भाजला होता ना, त्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरा आहे ते चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मग बारीक चिरलेली ही मेथीची गड्डी आहे ना, ती घालायची आहे. मेथीची गड्डी साफ करताना मात्र कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा ही रेसिपी आपण बनवतोय, देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत. मगच रेसिपीला मस्त अशी चव येते. आता चांगली मेथीची गड्डी परतून झाली ना, की अगदी निम्मी होते. मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची. तीही परतून झाली की जे मटार आहेत ते घालायचे. चांगले परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये काही स्पायसेस घालायचे, ज्यामध्ये मी गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळे स्पायसेस घालून छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि आता मी ते जे मटार आहेत ना, ते ताजेवाले घेतलेत, कारण मटार सीझनमध्ये आहेत. तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही फ्रोझन घेताय ना, तर खूप शिजवायला लागत नाही. तर हे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणून अगदी अर्धा ग्लाससारखं पाणी याच्यामध्ये मी घातलं आणि छान यांना शिजवून घेणार आहे. पाणी अगदी आटलं की मटार आहेत ते मस्त असे शिजले जातात. तर कवर करून याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त करून तुम्ही ताजे मटार वापरायलाच ट्राय करा. त्याची चव असते ती या भाजीमध्ये खूप छान येते. मटार चांगले शिजले की आपण जे वाटण तयार करून घातलं होतं त्याच्यामध्ये घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि काजू आपण छान भाजूनच घेतले होते, पण या मेथीमध्ये चांगले ते शिजले गेले पाहिजेत, म्हणजे चव आहे ती खूप छान येते. तेव्हा मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता शिजल्यानंतर ते किती मस्त एकजीव झालं आहे. मस्त असा याला कलर आला आहे. तर आता आपल्याला लास्टला याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथी आवर्जून घाला. मी कस्तुरी मेथीची पावडर करून ठेवली होती, त्यामुळे अर्धा चमचा घालते. तुम्हाला हवं तर तुम्ही हातावर क्रश करून घातलात ना तरी चालेल. आणि याच्यामध्ये एकदम हॉटेलसारखा फील येण्यासाठी आपल्याला दुधाची साय तरी फेटून घालायची आहे किंवा फ्रेश क्रीम घालायची आहे. तुम्हाला जे अवेलेबल होतं ना ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळामध्ये कमी इंग्रेडियंट्समध्ये ही मस्त अशी मेथी मटर मलाई बनवून तयार झालेली आहे. तर याच्यासोबत खाण्यासाठी आपण सिंपल असा पराठा म्हणजे चपातीच बनवतोय. गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स जास्त घालायचा आहे, तो म्हणजे ओवा. नक्की एकदा ट्राय करून बघा. जेव्हा चपातीच्या पिठामध्ये थोडा ओवा घालतो ना, त्यासोबत जेव्हा आपण अशा प्रकारच्या भाज्या खातो, त्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळं पीठ मी छान मळून घेतलं होतं. 15 मिनिटाची त्याला रेस्ट दिली आणि लास्टला पुन्हा जरासं तेल लावून मी याला मस्त मळून घेतलं. म्हणजे जेवढं पीठ सॉफ्ट ना, तेवढा आपला चपातीचा रिझल्ट आहे तो अगदी 100% येतो. सगळे गोळे मी एकदम करून घेते, म्हणजे आपल्याला लाटायला अगदी सोपं होऊन जातं. आणि जेव्हाही तुम्ही कधीही चपाती करताय किंवा पराठा करताय, असं तेलपीठ लावून दुडूनच करा. जर आपण महाराष्ट्रातून आहात ना बघणारे, तर प्रत्येक घरामध्ये अशीच चपाती बनते एवढं नक्की. पण अशा प्रकारे बनली ना तर खरंच पदर खूप छान सुटतात. तर मी ते सगळे पराठे आहेत म्हणजे चपात्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाजायला अगदी सोपं होऊन जातं. तुम्ही कशा पद्धतीने चपाती करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथे सगळ्या चपात्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. मी त्रिकोणी शेपमध्ये यांना असं लाटून घेतलं, म्हणजे दिसताना जरासं युनिक दिसतं, दिसताना छान दिसतं आणि खातानाही मजा येते. त्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही याला शेपमध्ये लाटू शकता. आणि जशी आपण सिंपली चपाती भाजतो ना, अगदी तसंच मी याला भाजून घेतलं आहे. दोन्ही साईडनं छान खरपूस भाजायचं, म्हणजे खाताना खूप मजा येते. आणि अशा पद्धतीने केलेल्या चपात्या आहेत ना, तर शेवटपर्यंत अगदी मऊ लुसलुशीतच राहतात. त्यामुळे मी अशाच पद्धतीने करते.
तर इथे आपल्या सगळ्या चपात्या आहेत त्या मस्त भाजून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत. सगळ्या चपात्या अशा टम्म फुगून तयार होतात कारण आपण याला दुडून असं लाटलं होतं त्यामुळे. तर सगळ्या चपात्या मस्त अशा भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. अशा पसरवून ठेवायच्या आणि जेव्हा मस्त अशा गार होतात ना तेव्हा डब्यामध्ये भरून ठेवायच्या. अगदी सकाळी केलेल्या चपात्या संध्याकाळी जरी खाल्ल्या ना तर मऊ लुसलुशीतच गावतील. तर बघा तुमच्याशी बोलता बोलता मस्त अशी माझी ही डिश बनून तयार झालेली आहे. तुम्हीही करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू. बाय.